नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांच्या आरोपीसोबत झालेल्या कथित दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। फसवणुकीच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या संशयितासोबत पार्टी केल्याचा दावा होत आहे। कारागृहातील अधिकारी व्हिडिओत दिसत असल्याची चर्चा आहे। कारागृहाच्या अधिकारी निवासस्थानाबाहेरील परिसरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारागृह प्रशासनामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे। तर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱ्यांचा आरोपीसोबत झालेल्या कथित दारू पार्टीचा हा व्हिडिओ आहे। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। जेल प्रशासनाकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलेलं आहे का? नेमकं काय घडलंय? कोण आहे ते अधिकारी? काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी आपण कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी तुर्तास याबाबत खुलासा करण्यास नकार दिलेला असला तर देखील विभागाअंतर्गत या अधिकाऱ्यांची चौकशी झाल्याची सूत्रांकडून खात्रीलायक माहिती आपल्याला मिळत आहे। आता नेमके हे अधिकारी कोण आहे हे स्पष्ट होत नाहीये। जो एक आरोपी होता त्याची नुकतीच जामिनावर मुक्तता करण्यात आलेली होती आणि त्याच्यासोबत अधिकारी कशा पद्धतीने पार्टी करत आहेत हे या व्हिडिओमधनं स्पष्ट होत आहे। हे केवळ एकच प्रकरण नाही, तर या आधी देखील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे वेगवेगळे अधिकारी वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत राहिलेले होते। कधी कारागृह प्रशासनाच्या अंतर्गत मोबाईल देखील आढळून आलेले होते, कधी अंमली पदार्थ इथे आढळून आलेले होते। त्यामुळे मध्यवर्ती कारागृह नेहमीच कुठल्या ना कुठल्या चर्चेने हे कारणामुळे चर्चेत राहत असतं। आता नवीन चर्चा सुरू झाली आहे, अधिकाऱ्यांची एका आरोपीसोबत झालेली पार्टी। आता याबाबत प्रशासन किती गंभीरतेने दखल घेतं, हा अहवाल नेमका वरिष्ठांपर्यंत काय पाठवतो आणि कारवाई काय होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात यामधले अधिकारी कोण होते, आरोपी कोण होता याची नावं देखील समोर येण्याची शक्यता आहे। मुकुल, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि हा कुठल्या प्रकरणातील आरोपी होता? मध्यवर्ती कारागृहामध्ये जे कार्यरत असणारे अधिकारी असतात त्यांची निवासस्थानं असतात, शासकीय निवासस्थानं असतात, त्याच्या प्रांगणामधील हा व्हिडिओ असल्याचं प्रथमदर्शनी माहिती आपल्याला मिळत आहे। अर्थात याबाबत फारशी स्पष्टता अद्याप झालेली नसली तर देखील जे क्वार्टर्स असतात क्वार्टर्सच्या परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। आणि जो आरोपी आहे तो एका फसवणुकीच्या गुन्ह्यामधला आरोपी होता। त्यांनी फसवणूक केलेली होती, त्यामुळे त्याला पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि सध्या त्याला जामीन मिळालेला होता। जामीन झाल्यानंतर ही पार्टी करण्यात आलेली आहे। त्यामुळे अधिकारी आणि आरोपी कैदी यांचे कारागृहामधले संबंध कसे असतात ही घटना या गोष्टीमुळे अधोरेखित होत आहे। त्यामुळे अधिकारी आणि आरोपींमधल्या संबंधावर देखील मोठं प्रश्नचिन्ह प्रशासनाच्या कारवाईबाबत देखील उपस्थित होत आहे। नक्कीच आता कारागृह प्रशासनावर गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत। या संदर्भात आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कशा रीतीने कारवाई केली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुकुल, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर महत्त्वाच्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।